डॉक्टर स्वपन चौगुले यांच्या N2P अर्थात नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन या आत्मकथनातील कथांचं अभिवाचन. आजची कथा सहप्रवासी. मी कोल्हापूरला हायस्कूलमध्ये शिकत होतो. माझ्या थोरल्या बंधूंनी मला शहराचा सहवास लाभावा, शिक्षण चांगले मिळावे व पुढे कॉलेजमध्ये खेड्यातील मुलांना थोडा बुजरेपणा असतो तो किंवा कमीपणा वाटतो तो कमी व्हावा म्हणून मुद्दामच माझे नाव शहरातील हायस्कूलमध्ये दाखल केले होते. तेव्हा टोप ते कोल्हापूर असा एसटीने प्रवास करणारा मी एकटाच विद्यार्थी होतो. 8वी ते 10वी अशी 3 वर्षे माझा हा प्रवास चालू होता. तशी आमच्या गावी स्पेशल एसटीची सोय नव्हती, अजूनही नाही. त्या काळी रिक्षा, इतर वाहने किंवा वडापचीही या मार्गावर सोय नव्हती. मात्र आमचे गाव 4 नंबर हायवेवर कोल्हापूरपासून 15 किलोमीटर दूर असल्यामुळं कोल्हापूरला जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या थांबत. नेहमी माझ्या शाळेला जाण्याच्या वेळी येणाऱ्या सर्व गाड्या फुल्ल असायच्या. कॉलेजचे विद्यार्थी, बाजारला जाणारे लोक, भाजीपाला घेऊन जाणारे शेतकरी, व्यापारी यांची गाडी तर रेलचेल असायची. शिवाय नोकरीच्या निमित्ताने प्रवास करणारे लोकही भरपूर असायचे. अशा या भाऊगर्दीत एस टी पकडणे म्हणजे दसऱ्याचं सोनं लुटण्याचाच प्रकार. ही झुंबड उडायची एस टी आल्यावर. आमचं घर ते एस टीचा थांबा हे 1 किलोमीटरचे अंतर. सर्व शेतातून जाणारा रस्ता कसला, पायवाटच. मी दररोज ही पायवाटेवरची कसरत करत थांब्यापर्यंत येत असे. त्यानंतर गाडी पकडायची, सर्कस करावी लागायची. कोल्हापुरात कॉलेजला असणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे त्यावेळी मी माझ्याबरोबर त्यांच्या घरातून घेऊन जात असे. घरातील जनावरांचे शेणघाण काढणे, त्यांना पाणी पाजवणे, घरात कावडीने लांबच्या विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणणे, अशी काही कामे उरकून मी हायस्कूलला जात असे. त्यामुळे माझी फारच धांदल उडायची. या गडबडीत कधीकधी माझ्याच काही वस्तू विसरायच्या. बऱ्याचदा मी त्या 2 मुलांचा डबा घेत असे, पण माझाच दुपारचा जेवणाचा डबा विसरत असे आणि डबा विसरल्याची आठवण दुपारी जेवणाच्या वेळी होत असे. त्यामुळे अनायासे अनेकदा उपवास घडलेला होता. तेव्हा सहसा मी शहरी मुलांबरोबर जेवण टाळायचो, कारण माझ्या डब्यात चटणी, भाजी भाकरी असायची. शहरातील मुलांच्या डब्यात रोज नवे नवे पदार्थ असायचे. बऱ्याच वेळा मी डबे आणण्यासाठी त्या मुलांच्या घरी गेलो की त्या घरातील लोकांची डबा भरण्याची घाई व्हायची. "अगं बाई, सोपान आला वाटतं, लवकर डबा भरा. अगं थोडंसं दही घाल त्यात. परवाचं लाडू घातलंस का?" असे संवाद वरचेवर ऐकायला मिळायचे. अशा या गडबडीमुळे मला जास्तच उशीर व्हायचा. शाळेत गेल्यावर हे डबे घेऊन मी वरांड्याच्या बाजूच्या खिडकीजवळ बसायचो. ती मुलं डबा न्यायला आल्यावर खिडकीतून हात करायचे व मी त्यांना त्यांचा डबा द्यायचो. त्यामुळे ती मुलं येऊन डबा घेऊन जाईपर्यंत माझे बाहेरच लक्ष असायचे. असे वर्गात दुर्लक्ष झाल्यामुळे 1-2दा सरांचे बोलणे खाल्ल्याचेही मला आठवते. पूर्वी जवळजवळ सर्वच मुले कुठलेही काम निष्ठेने करीत. त्यासाठी काम पूर्ण होईपर्यंत एक ध्यास असायचा. त्यामुळे आपले नुकसान होते याकडे भान नसायचे. त्याबाबत कधी विचार केला जात नव्हता. घरापासून एस टीच्या थांब्यापर्यंत जाण्यासाठी असलेल्या पायवाटेवर एक मोठा ओढा होता. त्यावर पूल नव्हता. पावसाळ्यात शेवाळलेल्या दगडांवरून चालताना पाय घसरत असत. 1-2दा मी पाय घसरून या ओढ्यात पडलो होतो. पुन्हा स्वतःला सावरले होते आणि वाहत चाललेले दप्तर ओढून आणले होते. भिजलेले दप्तर व त्या मुलांच्या डब्यातील भाकरी सुकवून मगच शाळेत गेलो होतो. पाऊस पडत असताना तर माझी फजिती व्हायची. माझे दप्तर, ते 2 डबे, छत्री ह्यांना सावरत एस टीची वेळ गाठायची. एस टी पकडायची तीही गर्दीतच. बऱ्याच वेळा मी एस टीचे दार कोठे आहे याचा वेध घ्यायचो, कारण काही गाड्यांना मागे दार असायचे तर काहींना पुढे. त्यानंतर येणाऱ्या गाडीच्या गतीचा अंदाज घेऊन ब्रेक लावल्यानंतर गाडी कोठे थांबेल हे पाहायचे व चपळाईने त्या ठिकाणी थांबायचे. कधीकधी अंदाज चुकत असे तेव्हा खूपच हाल होई, कारण सुरुवातीला एस टी बसमध्ये घुसणाऱ्या 4-4 बसायला जागा मिळत असे. बाकीच्यांना फुल्ल तिकीट घेऊनही खडा प्रवास करावा लागे. त्या गर्दीत उभे राहायची वेळ आली म्हणजे लोक ओरडत,
ए पोऱ्या, तुझा डबा सरळ धर, नाहीतर वर ठेव. अरे बाळ्या, तुझी छत्री माझ्या डोळ्यात घालतोस का काय? ठेव की कुठं तरी. अशी बोलणी खायला लागायची. त्यातूनही जागा मिळालीच तर अपार आनंद व्हायचा. एकदा शाळेत एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. पुढच्या शिक्षणासाठीचे मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे वक्ते बोलावले होते. त्या काळी आजच्या इतकी माहितीची साधने नव्हती. त्यामुळे मी लवकर उठून सर्व नेहमीची कामे उरकली आणि एस टी पकडली. लवकर बाहेर पडल्यामुळं गाडीत बसण्यासाठी झकास जागा मिळाली. मी आयटीत बसलो. गाडी पुढे चालली. कंडक्टर तिकिटे काढत काढत माझ्यापर्यंत आला. माझ्या शाळेचा गणवेश व दप्तर पाहून त्याने माझ्याकडे बसचा पास मागितला. मी खिशात, दप्तरात सगळीकडे शोधाशोध केली, पण पास काही सापडेना. पैसे विसरल्याची माझी खात्री झाली आणि घाबरगुंडी उडाली. आता काय? पासही नाहीत आणि पैसेही नाहीत. हा एकच प्रश्न माझ्यासमोर होता. मी कंडक्टरला विनंती केली, साहेब, मी पास काढलेला आहे, पण आज तो गडबडीत आणायला विसरलो. पाहिजे तर उद्या दाखवतो तुम्हाला. तो काही ऐकायला तयार नव्हता. म्हणाला, पास नाही तर तिकीट काढ. मी म्हणालो, पैसेही नाहीत हो जवळ. पास असल्यामुळे पैसे जवळ नसायचे, किंबहुना पैसे दुर्मिळच. पाससाठी पैसे जमवितानाच तारांबळ उडायची. आजच्यासारखा त्यावेळी पॉकेट मनी हा प्रकार खेडेगावात फारसा आढळत नव्हता. गरज पडेल तेव्हा मोठ्यांकडून नेमके पैसे मागून घेणे असाच प्रकार असायचा. पास नाही आणि पैसेही नाहीत. शाळेत कार्यक्रम आहे म्हणून मी गडबडीत चाललो आहे शाळेला, असं म्हटल्यावर कंडक्टरने बेल मारली आणि गाडी थांबवली. त्याचा आवाज बदलला. मला मोठ्याने म्हणाला, मला बाकी काय सांगू नकोस, पहिला खाली उतर. गाडी थांबल्यामुळे व कंडक्टरने मोठ्या आवाजात दम भरल्यामुळे गाडीतील सर्वांचे माझ्याकडेच लक्ष. त्यामुळे मला खूप वाईट वाटू लागले. कार्यक्रमाला आपण मुकणार या विचाराने माझी केविलवाणी अवस्था झाली. तोंडातून शब्द फुटत नव्हते. शाळेतील कार्यक्रमाची उत्कंठ असल्यामुळे पायही खाली उतरायला तयार होईनात. बरे, घरी जाऊन पास घेऊन यावे म्हटले तर गाडी बरीच दूर म्हणजे शिरोलीच्या MIDCपर्यंत आलेली. तोपर्यंत पुन्हा एकदा कंडक्टरने दम भरला. ए पोरा, अरे उतर लवकर, गाडी आधीच लेट आहे, उगाच सगळ्यांचा टाईम खाऊ नको. माझ्याजवळ काहीच पर्याय नव्हता. एक दोघे म्हणाले, कंडक्टर साहेब जाऊ द्या ना, लहान मुलगा आहे, शाळेत चाललाय, नाही खोटं बोलणार तो. शाळेला जातोय तर अक्कल नको का पास जवळ ठेवायची? आणि चेकर साहेब आल्यावर बिन तिकिटाचा प्रवासी बघून माझी बिन पाण्याची हजामत करतील तेव्हा कोण असणार तुमच्यापैकी समजूत घालायला? कंडक्टर त्या लोकांवरही कावदरला. मग मात्र सर्वजण गप्प झाले. तरीही बऱ्याच जणांना मी खाली उतरू नये असं वाटत होतं. तशा त्या अवस्थेतही मी सर्वांच्या नजरा व हालचालींचं निरीक्षण केलं. त्यामध्ये कुणीही म्हणत नव्हतं की लवकर उतर, आम्हाला वेळ होतोय. आता ड्रायव्हरचाही पारा चढलेला होता. तोही मागे वळून मोठ्याने ओरडला, अरे बाबा उतर की आता खाली, अर्धा लिटर डिझेल जळलं मगापासून, का मी येऊ तुझ्या पाया पडायला? गाडीत कुणीही ओळखीचे नव्हते. माझ्याकडे तेव्हा दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. जड पावलांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. मी दरवाजाकडे सरकू लागलो. 2 पायऱ्या खाली उतरलो. दरवाजाला हात घातला. इतक्यात पाठीमागून कोणाचा तरी आवाज आला, अरे थांब, मी काढतो तुझं तिकीट. मी दरवाजा उघडला होताच खाली पाय टाकणार तोच त्या सद्गृहस्थांनी मला मागे खेचले आणि जोरात दार लावून घेतले. मला दरवाजाजवळच्या सीटवर बसवून घेतलं. माझे तिकिटाचे पैसे कंडक्टरला दिले व त्यांनी दिलेले तिकीट माझ्या खिशात ठेवले. त्या सद्गृहस्थांना काय म्हणावे, त्यांचे आभार कसे मानावेत, मला काहीच सुचले नाही. मी समोरच्या उलट्या सीटवर त्यांच्या शेजारी बसल्यामुळे सर्वांना दिसत होतो. सर्व प्रवासी माझ्याकडे दयाळू नजरेने बघत होते. मला ते सर्व चेहरे पूर्ण आठवतात. मला तिकीट काढून मदत करणारा ग्रहस्थ म्हणजे BAच्या शेवटच्या वर्षात शिकणारा कॉलेजचा एक विद्यार्थीच होता. तोही नेहमी STच्या गाडीनेच प्रवास करत असे. त्याचा माझा नंतर खूप परिचय झाला. जेव्हा जेव्हा पुन्हा भेट होईल तेव्हा तो मुद्दाम गमतीने विचारत असे, चौगले, आज तरी आणलायस ना पास? आज माझ्याकडे पण पैसे नाहीत बाबा. त्या दिवशी त्या कार्यक्रमात पहिल्याच सत्रात मेडिकलला कसे जायचे, त्यासाठी किती गुण मिळवणं आवश्यक आहे आणि डॉक्टरांचं जीवन कसं असतं या विषयावर व्याख्यान झाले. मी त्याच वेळी निश्चय केला होता,
आपण डॉक्टरच व्हायचं. अलीकडे काही दिवसांपूर्वी मी एक दिवस कामानिमित्त बाहेरगावी चाललो होतो. दिवस उन्हाळ्याचे होते. कारने प्रवास सुरू होता व ड्रायव्हिंग मी स्वतःच करत होतो. रस्त्यावरून त्या भर उन्हात कोण चालले आहे हे बघावे म्हणून गाडी पुढे जात असताना मी बाजूच्या आरशात पाहिले. मला नकळत जाणवलं, चेहरा ओळखीचा वाटला. वेग हळूहळू मंद झाला. मी गाडी मागे घेतली. पाहतो तो काय, तोच सहप्रवासी ज्याने माझा पास विसरला त्या दिवशी माझे तिकीट काढले होते. जरी बऱ्याच दिवसांनी वर्षांनी भेट झाली असली तरी मला त्यांचा चेहरा पूर्णपणे ओळखीचा वाटत होता आणि मी त्यांना ओळखलंही होतं. मी कोठे चाललात म्हणून विचारलं. त्याने पुढे 7-8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाचं नाव सांगितलं. माझ्याबरोबर 2-3 मित्र होते व त्यांचे गाव जवळ आले होते. गडबड होती म्हणून मी ओळख न सांगता माझे कार्ड दिले आणि काही जरूर वाटल्यास भेटा असे सांगितले आणि पुढे गेलो. एक दिवस हॉस्पिटलमध्ये असताना तो सद्ग्रस्त आपल्या 10-12 वर्षे वयाच्या मुलाला बरोबर घेऊन आला. खिशातलं कार्ड दाखवलं. मी त्याला ओळखले होतेच. म्हणालो, बसा, कार्ड दाखवायची काही गरज नाही, मी तुम्हाला ओळखलं आहे. कसं काय आलात ते अगोदर सांगा. त्याने मुलाच्या पोटात दुखतंय म्हणून सांगितलं. मी मुलाची तपासणी केली. अपेंडिक्सचा त्रास आहे, ऑपरेशन करावे लागणार म्हणून सांगितले. ऑपरेशन म्हणताच त्यांचा चेहरा बदलला. ऑपरेशनचा खर्च करण्याइतकी परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले. पण मी त्यांना काही काळजी करू नका म्हणालो. डिस्चार्जच्या दिवशी मी रीतसर रिसेप्शनिस्टकडे दिलेले बिल घेऊन तिथे न भरता ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, सर, माझ्याजवळ पैसे नाहीत हो, तुम्हाला शक्य आहे तेवढे भरा, काहीच नसेल तर राहू देत, असे मी म्हटल्याबरोबर ते कडपडले. त्यांना काहीच कळेना. मग मी त्यांना तो एस टीमधील सर्व प्रसंग सांगितला. त्यांना गैरवरून आलं. एवढ्या वर्षानंतरही ओळख ठेवून माझ्या मुलावर उपचार करून त्याचा जीव वाचवलात, तेही कोणतीही फीची अपेक्षा न करता, असे म्हणत ते मला हात जोडून नमस्कार करणार. तोच मीच पुढे होऊन त्यांचे हात पकडले आणि म्हणालो, नाही हात जोडायचे. कदाचित त्या दिवशी एस टीत आपण तिकीट काढल्यामुळेच मी कार्यक्रमाला हजर राहू शकलो आणि मला हा वैद्यक शाखेचा मार्ग सुचला. त्यामुळेच आज मी या खुर्चीत आहे. ते म्हणाले, साहेब, काय बोलायचे मला काही कळत नाही. मी सांगितले, काही बोलू नका, याला आपण प्रवास म्हणूया व आपण दोघे सहप्रवासी आहोत. धन्यवाद.